Good morning students. So we have completed molecular mass and mole concept in yesterday's video. So today we will see next point, molar mass, and next is molar volume. We will complete these 2 points and we will go to the numericals. First, molar mass. Take down molar mass. What is definition or meaning of this molar mass? Mass of 1 mole of substance in grams is called molar mass. This is definition. When you will take 1 mole substance, 1 mole any substance, its mass is called molar mass. Molar mass. For example, we have taken 1 mole water. 1 mole water. Mass of this 1 mole water is 18 grams. Mass in grams. So 18 grams and unit per mole. So any substance, any atom, any molecule, when you take 1 mole and its mass in gram gives molar mass. Now I will tell in Marathi so that it will easy to understand each and every student. कोणताही substance 1 mole घ्या. 1 mole, you know 1 mole means 6.022 into 10 raised to 23 particles. कोणतेही पार्टिकल्स असतील, ॲटम असेल, त्याच्यात मॉलिक्यूल असेल, आयन, इलेक्ट्रॉन. 1 मोल घेतला आणि त्याचा तुम्ही मास घेतला, वेट घेतला किंवा आपण असं म्हणूया त्याचं वजन घेतलं, तर ते किती असतं? तर त्याचं ॲटॉमिक मास. ॲटॉमिक मास, ॲटम असेल तर ॲटॉमिक मास. तो जर मॉलिक्यूल असेल, आता वॉटर मॉलिक्यूल आहे म्हणून त्याचा मॉलिक्युलर मास विच इज टेकन इन ग्रॅम. म्हणजेच काय, अगदी सोप्या ह्याच्यात कोणताही सबस्टन्स घ्या आणि आपल्याकडे मोल हे वजन नाहीये आपल्याकडे मोजण्यासाठी. 1 मोल कसं मोजून घ्यायचं, अगदी प्रॅक्टिकली आपल्याला बॅलन्स वरनं आपल्याला तो सबस्टन्स घ्यायचा आहे. आणि किती घ्यायचा आहे? 1 मोल. पार्टिकल्स काउंट करता येणार नाहीयेत, पण त्याच्यात एवढे पार्टिकल्स असणार आहेत, दॅट इज फिक्स. बट हाऊ वी विल टेक 1 मोल सबस्टन्स? बाय मास. व्हॉट इज इट्स ॲटॉमिक मास? दॅट मच ग्रॅम्स. जे त्याचा ॲटॉमिक मास असेल तेवढे ग्रॅम्स घेतले की तो 1 मोल होतो. तेवढे ग्रॅम्स घेतले की तो 1 मोल होतो. मग वॉटर तुम्हाला 1 मोल घ्यायचंय तर तुम्ही 18 ग्रॅम्स घ्या, तुम्हाला 1 मोल वॉटर मिळणार आहे. प्रत्येक सबस्टन्सचं वेट किंवा मास हे डिफरंट येणार आहे. काही ॲटम्स असणार आहेत त्यांचं मास कमी असू शकतं, लाइटर ॲटम्स असेल कमी मास, हेवियर असेल जास्त मास, मॉलिक्यूल मध्ये जास्त ॲटम्स असतील तर हेवियर असणार आहे. म्हणजे मॉलिक्यूलचं नेचर वेगवेगळे, ॲटमचं नेचर वेगवेगळे, म्हणून जरी 1 मोल प्रत्येक सबस्टन्स घेतला तर इकडचं मास हे डिफरंट असणार आहे. Again, I will take a simple example and explain you. One dozen. You have taken notebooks. 1 dozen notebooks. How much it is? 12. 1 dozen you have taken pens. How much it is? 12. 1 dozen pencil. Number 12.
Now this is the number. Similarly 1 mole mean 1 mole आपण घेतलेला आहे वॉटर, किती नंबर असणार आहे 6.022 into 10 raised to minus plus 23 plus 23. 1 मोल तुम्ही सोडियम घेतलाय, मेटल आहे, किती असणार आहे 6.022 into 10 raised to plus 23 सोडियम ॲटम्स असणार आहे. पण तुम्ही आता ह्या सगळ्यांचं संख्या सारखी आहे, एक डझन घेतली तर संख्या सारखी आहे, मग त्यांचं वजन सारखं असणार आहे का? नाही. नोटबुकचं वजन पेनपेक्षा जास्त असणार आहे, ते वजनदार आहेत किंवा मोठी साईज आहे, हेवियर आहेत. पेन्सिलपेक्षा पेनचं वजन जास्त असू शकतं. तर नेचर, नोटबुक, पेन आणि पेन्सिल दे आर डिफरंट इन नेचर. नंबर विल रिमेन सेम बट मास चेंजेस. त्यांची संख्या सारखी असेल पण तुम्ही वजन करायला गेलं तर त्यांचं वजन सारखं असणार आहे का? नाही. अगदी तसंच 1 मोल कोणताही सबस्टन्स घेतला तर त्यांच्यात असणाऱ्या ॲटम्सची किंवा मॉलिक्युल्सची संख्या सारखी असणार आहे, पण त्यांचा मास सारखा असणार आहे का? नाही. कारण मॉलिक्युल्स वेगवेगळ्या नेचरचे आहेत. काही जण ॲटम्स असतील, काही आयन्स असतील, खूप ॲटम्सचा मॉलिक्युल असेल, कमी ॲटम्सचा मॉलिक्युल असेल, म्हणून मास डिफरंट असणार आहे. तर हे आपल्या लक्षात यायला हवं की नंबर सेम आहे, मास डिफरंट आहे. मोलार मास, ज्यावेळेस तुम्ही 1 मोल सबस्टन्स घ्याल आणि त्याचं मास घ्याल 1 मोल. नाउ सी 1 मोल आय हॅव टेकन सोडियम मेटल्स म्हणजेच ॲटम्स. सोडियम मेटल म्हणजेच काय आहे? सोडियम ॲटम्स. इथे वॉटर H2O घेतलाय, इथे आपण H2SO4 घेतलाय. Now see how much number? All will have 6.022 into 10 raised to 23 particles. सोडियमचे किती पार्टिकल्स असणार आहेत? एवढेच असणार. वॉटरचे मॉलिक्युल्स किती असणार आहेत? एवढेच असणार आहे. H2SO4 चे मॉलिक्युल्स किती असणार आहे? एवढेच असणार आहे. पण आपण सोडियमचं मास घ्यायला गेलो आता. मास किती सोडियम घेतलाय? 1 मोल. 1 मोल सोडियमचं मास हे 23 ग्रॅम भरणार आहे. आपण वजन काट्यावरती ठेवले आणि सोडियम आधी सगळे 1 मोल 1 मोल. मग तुम्हाला जर सोडियम ॲटम हवा असेल आणि तो किती पाहिजे? 1 मोल. तर किती घ्यावं लागेल? 23 ग्रॅम्स. जर तुम्ही 23 ग्रॅम्स घेतलं तर तो 1 मोल असणार आहे. वॉटर घेणार आहे 18 ग्रॅम्स. 18 ग्रॅम्स वॉटर घेतला तर तो किती असणार आहे? 1 मोल. अगेन H2SO4 98 ग्रॅम्स घेतला तर तो किती असणार आहे? 1 मोल. म्हणजे नंबर, ॲटम्स, मॉलिक्युल्सची संख्या एकसारखी. 1 मोल म्हणजे काउंट सेम बट मास डिफरंट. And this mass is called molar mass. Molar mass. Why? It is a mass of 1 mole of a substance. एका मोलचं सबस्टन्सचं मास आहे म्हणून त्यांना मोलार मास म्हटलं जातं. मग आता हे मोलार मास आपल्याला अजून एक सांगता येऊ शकते. व्हॉट इज मोलार मास? मोलार मास इट इज इक्वल टू atomic mass or its molecular mass, but unit changes from unified to gram per mole. molar mass म्हणजेच काय आहे? त्या ॲटमचा ॲटॉमिक मास ग्रॅम मध्ये, त्या मॉलिक्युलचा मॉलिक्युलर मास ग्रॅम मध्ये. इथे सुद्धा मॉलिक्युलर मास मॉलिक्युलर मास ग्रॅम मध्ये. समजले सर्वांना की मोलार मास काय आहे? This is the molar mass. How it is equal to molar mass. ॲटम असेल तर ॲटॉमिक मास एवढं असतं. ॲटॉमिक मास. मॉलिक्यूल असेल
मॉलिक्युलर मास एवढं असतं. मॉलिक्युलर मास. युनिट मोलार मासचं काय आहे? युनिट ऑफ मोलार मास. इट इज ग्रॅम पर मोल. ग्रॅम पर मोल हे युनिट आहे. ॲटम्स असेल तर ॲटॉमिक मास. आता ॲटम हायड्रोजन ॲटम आहे, ॲटॉमिक मास 1 आहे, 1 U. त्याचं मोलार मास काय असणार आहे? 1 ग्रॅम पर मोल. कार्बन ॲटम आहे, ॲटॉमिक मास 12 U, मोलार मास 12 ग्रॅम पर मोल. म्हणजे 1 मोल कार्बन घ्यायचा असेल तर तुम्हाला तो किती घ्यावा लागेल? 12 ग्रॅम्स घ्यावा लागेल पर मोल. म्हणजे 1 मोलचं हे मास आहे. जर ऑक्सिजन घ्यायचा आहे 1 मोल तर त्याचा ॲटॉमिक मास आहे 16 U. मोलार मास होईल 16 ग्रॅम पर मोल. सो व्हॉट यू कॅन सी हियर, ओनली युनिट चेंजेस. जे त्याचा ॲटॉमिक मास युनिफाईड मास मध्ये आहे त्याचं युनिट ग्रॅम पर मोल झालेलं आहे. हॅव अंडरस्टँड दिस अबाउट द ॲटम्स. नाउ मॉलिक्यूल. H2O मॉलिक्युलर मास हियर 18 U. 18 U कसं आलं? तुम्ही मॉलिक्युलर मास कॅल्क्युलेट केलंय. हायड्रोजन 2 प्लस 16 18 U. त्याचं मोलार मास 18 ग्रॅम पर मोल. MOL. NH3 अमोनिया. अमोनियाचा मोलार मास इथे मॉलिक्युलर मास इट इज 17 U. इट्स मोलार मास 17 ग्रॅम पर मोल. कार्बन डायऑक्साइड मॉलिक्यूल आहे, त्याचं मोलार आधी मॉलिक्युलर मास 44 U. मोलार मास 44 ग्रॅम पर मोल. Per mole 1 for 1 mole it is. So this is the molar mass of atoms and molecules. हे सेमच का राहिलंय? जे त्याचं मॉलिक्युलर मास आहे किंवा जे त्याचा ॲटॉमिक मास आहे तेच मोलार मास का आहे? तर त्याचा फॉर्म्युला आहे मोलार मास इज इक्वल टू ॲव्होगॅड्रोस नंबर इनटू युनिफाईड मास, जे त्याचा युनिफाईड मास आहे, इनटू 1.66056 इनटू 10⁻⁻24 ग्रॅम. ह्या फॉर्म्युल्यावरून ते काढलेलं आहे ॲव्होगॅड्रोस नंबर. ॲव्होगॅड्रोस नंबर 6.022 इनटू 10⁻23. युनिफाईड मास. मी ऑक्सिजन घेते इथे एक्झाम्पल, टेक्स्टबुक मध्ये पण दिलेलं आहे. ऑक्सिजन atom. Oxygen atom. How much it is unified mass? 16 U into 1.66056 into 10⁻⁻24. That is gram per atom. Now multiplying this factor. हे जर दोन फॅक्टर आपण मल्टिप्लाय करून घेतले तर त्याचं आन्सर येतं 0.9999 which is equal to 1 into 16 into 16, that is gram per mole. ग्रॅम पर मोल. म्हणजे हे जे दोन फॅक्टर्स आहेत त्यांचं मल्टिप्लिकेशन 1 येतं, म्हणून जे त्याचं युनिफाईड मास आहे तेच राहतं, म्हणून ते मोलार मास होतं. ओनली युनिट चेंजेस. ओनली युनिट चेंजेस. सर्वांच्या लक्षात आले? मोलार मास अगदी सोपं लक्षात ठेवायचं की मोलार मास लिहायचं असेल तर फक्त युनिट चेंज करा. जे त्याचा ॲटॉमिक मास आहे तेच लिहायचं, जे त्याचं मॉलिक्युलर मास आहे तेच तुम्ही लिहायचं. लास्ट पॉइंट फ्रॉम आवर टॉपिक, मोलार व्हॉल्यूम. मोलार व्हॉल्यूम. What is definition? I am writing first definition. The volume occupied by 1 mole of
any gas at STP condition. At STP condition. What is definition? Volume occupied by 1 mole of any gas, but condition is standard temperature pressure condition. स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर कंडिशनला कोणताही गॅस 1 मोल घेतल्यानंतर हाऊ मच व्हॉल्यूम इट विल ऑक्युपाय, त्यांनी किती व्हॉल्यूम ऑक्युपाय केलाय तो व्हॉल्यूम म्हणजेच काय असणार आहे, मोलार व्हॉल्यूम. मोलार व्हॉल्यूम असणार आहे. किती आहे तो गॅस, गॅस हा 1 मोल घेतलेला आहे. कंडिशन कोणती आहे, स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर कंडिशन. कोणती स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर कंडिशन म्हणजेच काय, STP म्हणजे काय, टेम्परेचर हे 0 डिग्री सेल्सिअस किंवा 273.15 केल्विन. प्रेशर मीन्स इथं प्रेशर स्टँडर्डला किती असणार आहे, 1 atmosphere or 1 bar. 1 atmosphere or 1 bar. न्यूली रिसेंटली रेकमेंड केलेल्या IUPAC सिस्टीमने 1 बार घेतलेला आहे. त्याच्या आधी 1 atmosphere प्रेशर घेतलं होतं ॲज अ स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर. मग STP कंडिशन म्हणजे 0 डिग्री, गॅस कोणत्या टेम्परेचरला न्यायचा आहे, 0 डिग्रीला, आणि प्रेशर किती असलं पाहिजे, 1 बार प्रेशर असलं पाहिजे. त्यावेळेस जो व्हॉल्यूम त्या गॅसने ऑक्युपाय केलेला आहे त्या व्हॉल्यूमला मोलार व्हॉल्यूम म्हणायचं. समजलं सर्वांना? मोलार व्हॉल्यूम इज द व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय 1 mole of gas at STP condition, that is at 0 degree and 1 bar. So this molar volume हे कॅल्क्युलेशन केलेलं आहे, चार्ल्स आणि बॉयल्स लॉच्या ह्याच्यावरून हे कॅल्क्युलेशन केलेलं आहे. टेम्परेचर प्रेशर आणि त्याच्यावरून व्हॉल्यूम कॅल्क्युलेट केला. तो व्हॉल्यूम आपण मोलार व्हॉल्यूम V0 इज इक्वल टू 22.4 dm³. मोलार व्हॉल्यूम हा किती आहे, 22.4 dm³. ही कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे. प्रेशर कधी असेल, व्हेन प्रेशर इज 1 atmosphere. मोलार व्हॉल्यूम 22.71 लीटर पर मोल. मोल रेज टू -1 असं लिहिलं. कधी, व्हेन प्रेशर इज इक्वल टू 1 बार. प्रेशर जर कमी आहे ॲटमॉस्फिअर पेक्षा, बार ची व्हॅल्यू कमी आहे म्हणून ही व्हॅल्यू जास्त येते. तर 22.71 लीटर पर मोल हा व्हॉल्यूम स्टँडर्ड व्हॉल्यूम STP कंडिशनला कॅल्क्युलेट केलेला, दॅट इज द कॉन्स्टंट व्हॅल्यू. सो दॅट इज कॉल्ड, दिस इज कॉल्ड मोलार व्हॉल्यूम. सो व्हॉट इज डिफाइन or what is mean by molar volume? Volume occupied by any gas when it is 1 mole at STP condition. म्हणजे कोणत्या व्हॉल्यूम बद्दल बोलतोय आपण, गॅस बद्दल बोलतोय. किती घेतलेला आहे, 1 मोल, कंडिशन STP, and that volume is this much value. Okay, in units we have taken volume unit, different units of volume. व्हॉल्यूम कशात मेजर केल्या जातं, टेम्परेचर कशात मेजर केल्या जातं, हे सगळं घेतलंय आपण. प्रेशरचं मी टेक्स्टबुक मध्ये दिलेलं नाही पण ऍडिशनल आपण लिहून घेऊया. प्रेशर सी लेवलला 1 atmosphere ॲट द सी लेवल. समुद्र सपाटीवरती 1 atmosphere प्रेशर असतं. जसं जसं हाईट वाढत जाईल तसं प्रेशर रेड्यूस होतं. प्रेशर हे रेड्यूस होतं, डिक्रीज होत जातं. सो 1 atmosphere म्हणजे किती असतं, 760 मिलीमीटर ऑफ मर्क्युरी. जसं टेम्परेचर आपण मोजतो, टेम्परेचर थर्मामीटरने मेजर करतो, मर्क्युरी लेवल जिथे दिसेल ते आपण टेम्परेचर मेजर करतो. तसंच हे जसं थर्मामीटरने मोजतो तसं हे बॅरोमीटरने मोजलं जातं. बॅरोमीटर
त्याचे मर्क्युरी लेवल ज्यावेळेस 760 मिलीमीटर असणार आहे ते म्हणजे 1 ॲटमॉस्फिअर प्रेशर होतं. आणि हे कुठे असतं? सी लेवलला 1 ॲटमॉस्फिअर प्रेशर. कधी ते प्रेशर 76 सेंटीमीटर ऑफ मर्क्युरी असं पण दिल्या जातं. 76 सेंटीमीटर ऑफ मर्क्युरी. pressure 1 atmosphere is equal to 1.01325 बार. म्हणजे कोण मोठं झालं? ॲटमॉस्फिअरची व्हॅल्यू जास्त आहे. ज्यावेळेस 1 ॲटमॉस्फिअर प्रेशर आपण घेईल त्यावेळेस बार एवढं असतं. मग 1 बार म्हणजे किती ॲटमॉस्फिअर? 1 बार इज इक्वल टू 0.987 ॲटमॉस्फिअर. हे तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या MCQ सोडवताना हे सगळे कन्व्हर्जन्स लागतात. बार आणि ॲटमॉस्फिअर कधी ते 760 म्हणतात त्यावेळेस तुम्हाला 1 ॲटमॉस्फिअर घ्यावं लागतं. कधी ते 76 सेंटीमीटर मध्ये दिलं असेल तर 1 ॲटमॉस्फिअर कॅल्क्युलेशनला आपण कन्वर्ट करून घ्यायचं असतं. 1 बार दिलं असेल तर ॲटमॉस्फिअर मध्ये हे घ्यायचं. सो दिस इज द मेजरमेंट ऑफ प्रेशर. प्रेशर मेजरमेंट किंवा युनिट्स मी दिले. अजून प्रेशर 1 ॲटमॉस्फिअर म्हणजे 1.01325 इंटू दुसरं युनिट आहे 10⁵ पास्कल. हे युनिट आहे PA लिहिलं जातं पास्कल. आणि हेच किलो पास्कल मध्ये लिहायचं असेल तर 1.0132 इंटू 10⁻², किलो पास्कल. 10⁻² किलो केलं मी. किलोला तुम्हाला माहिती आहे ग्रॅम मधून किलो करायचं असेल तर 10⁻³ ने मल्टिप्लाय करावं लागतं, कमी करावं लागतं. तर 3 ने मी कमी केलंय म्हणजेच किती होऊ शकतं. आणि दुसरा युनिट अजून न्यूटन पर मीटर स्क्वेअर. सगळे लिहून ठेवायचे नोटबुक मध्ये. हे तुम्हाला हळूहळू समजायला लागेल. लगेचच सगळ्या पहिल्याच ह्याच्यात समजणार नाहीये. 12वी पर्यंत हे तुम्हाला युनिट्स लागतात. त्यामुळे नोटबुक मध्ये लिहून ठेवायचं. 1 ॲटमॉस्फिअर प्रेशर म्हणजेच 1.01325 here it is 5 into 10⁻⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. पास्कल आणि न्यूटन पर मीटर स्क्वेअर एकच व्हॅल्यू आहे. सो दिस आर द ऑल मेजरमेंट्स ऑफ प्रेशर. 1 ॲटमॉस्फिअर प्रेशरचं कन्व्हर्जन. सो वी हॅव सीन ऑल द पॉइंट्स. मोल मी परत एकदा मोल हे कशा कशात कन्वर्ट केले आपण? ॲव्होगॅड्रोज नंबर मध्ये 1 मोल म्हणजे एवढे पार्टिकल्स. 1 मोल म्हणजे मोलार मास एवढं, मोलार मास. 1 मोल म्हणजे व्हॉल्यूम 22.4 और 22.71 लिटर पर मोल. 1 मोलचं कन्व्हर्जन आपण बघितलंय किंवा कंपॅरिझन. 1 मोल दिला असेल तर किती पार्टिकल्स असणार आहेत, किती मास असणार आहे, किती व्हॉल्यूम असणार आहे. वी विल गो टू न्यूमरिकल फॉर्म्युले टू कॅल्क्युलेट. फॉर्म्युले टू कॅल्क्युलेट number of moles. Number of moles. N. आपण एका ह्याला फक्त मोल म्हणतो. आता अनेक नंबर ऑफ मोल्स काढायचं असेल तर फॉर्म्युले डिफरंट फॉर्म्युले आहेत. नंबर ऑफ मोल्स काढायचे. तुम्हाला मास दिलाय फ्रॉम मास. मास गिवन आहे, गिवन मास दिलेला आहे मास आणि नंबर ऑफ मोल्स काढायचे. तर कसं कॅल्क्युलेट करणार आहे? नंबर ऑफ मोल्स N इक्वल टू गिवन मास ऑफ सबस्टन्स अपॉन, हे जर ग्रॅम मध्ये घेत असेल तर, ॲटम असेल तर ॲटॉमिक मास ने डिवाइड करा, और मॉलिक्यूल असेल तर मॉलिक्युलर मास. बोथ शुड बी इन ग्रॅम. ते ग्रॅम मध्ये असेल. नंबर ऑफ मोल्स तुम्हाला मास दिले असेल ग्रॅम मध्ये दिलेले आहे. फॉर एक्झाम्पल
32 grams means how much number of moles? 32 grams of oxygen atoms. मी दिलेला आहे 32 grams ऑक्सिजन ॲटम आहे म्हणजे किती मोल्स आहे. सो नंबर ऑफ मोल्स n is equal to given mass 32. ॲटम आहे atomic mass, त्याचा atomic mass 16. This is gram, this is gram. So how much it will be? 2 mole. MOL 2 mole. हे नंबर ऑफ मोल्स मास वरून कॅल्क्युलेट करू शकतो आपण. सेकंड फॉर्म्युला फ्रॉम व्हॉल्यूम. तुम्हाला व्हॉल्यूम दिलेला आहे गॅसचा, व्हॉल्यूम ऑफ गॅस. व्हॉल्यूम दिलेला आहे आणि सांगितलं नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करा. सो नंबर ऑफ मोल्स n equal to given volume of gas in liter or dm cube, कोणत्याही एका युनिट मध्ये, divided by V0, that means 22.71 liter per mole. दिलेल्या व्हॉल्यूमला डिवाइड करा 22.71 ने. मग तुम्हाला मोल्स कॅल्क्युलेट. जर तुम्हाला इथे मोल्स दिलेले आहेत तुम्ही व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करू शकता. इथे सुद्धा मोल्स दिलेले आहेत, मास कॅल्क्युलेट करू शकता. मास दिलेला आहे, मोल्स कॅल्क्युलेट. म्हणजे कोणती तरी एक व्हॅल्यू दिली तर दुसरी व्हॅल्यू तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. हा दुसरा फॉर्म्युला व्हॉल्यूम वरून मोल्स काढण्याचा. तिसरा फॉर्म्युला आहे फ्रॉम नंबर ऑफ पार्टिकल्स. पार्टिकल्सची संख्या दिलेली आहे तर नंबर ऑफ मोल्स कसे काढणार? नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू नंबर ऑफ पार्टिकल्स divided by Avogadro's number. तो नंबर माहित आहे तुम्हाला, into 10⁻23. आन्सर येणार आहे मोल्स मध्ये. तर हे झालं 3 फॉर्म्युलेज टू कॅल्क्युलेट नंबर ऑफ मोल्स. आता वन साइड सेम आहे मग हे फॉर्म्युले पण आपण कोरिलेट काढू शकतो. म्हणजे तुम्हाला सांगितलं की मास दिलेलं आहे त्याच्यावरून व्हॉल्यूम काढा. दिलेलं आहे मास आणि व्हॉल्यूम काढा. तर तुम्ही काय करू शकता? नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करा, मोल्स वरून मग व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करा, किंवा डायरेक्ट फॉर्म्युला पण एक आपल्याला इथे क्रिएट करता येऊ शकतो. बघूया आपण तो फॉर्म्युला. कॉमन फॉर्म्युला number of moles n equal to given mass upon atomic mass or molecular mass equal to given volume upon 22.71 or 41 is equal to number of particles upon Avogadro's number. हा एकच कॉमन फॉर्म्युला झाला. मग तुम्हाला नंबर ऑफ मोल्स कडे जायचं नसेल, गिवन मास दिलेले आहे त्याच्यामुळे डायरेक्ट तुम्ही हा एवढाच फॉर्म्युला सिलेक्ट करा आणि मास वरून व्हॉल्यूम काढा किंवा व्हॉल्यूम वरून मास काढा. तुम्हाला व्हॉल्यूम दिलेला आहे, नंबर ऑफ पार्टिकल्स काढायचे, ते एवढाच फॉर्म्युला सिलेक्ट करा आणि तुम्ही कॅल्क्युलेट डायरेक्ट काढू शकता नंबर ऑफ मोल्स कडे न जाता सुद्धा. नंबर ऑफ मोल्स कोणत्याही एका फॉर्म्युल्यावरून काढता येऊ शकतं आणि हे ह्याच्यावरून काढता येऊ शकतं. तर ही नोटबुक मध्ये फॉर्म्युला लिहून ठेवायचा आहे. दुसरा नंबर ऑफ, तुम्हाला गिवन मास काढायचा आहे तर तुम्ही काय करणार आहे? मल्टिप्लिकेशन. मास काढायचा असेल तर कशाचं मल्टिप्लिकेशन? n into molecular mass असं कॅल्क्युलेट करणार आहे. तुम्हाला नंबर ऑफ पार्टिकल्स काढायचे असेल, नंबर ऑफ ॲटम्स असं विचारलं की हाऊ मच नंबर ऑफ ॲटम्स,
हाऊ मच नंबर ऑफ मॉलिक्युल्स. तर काय करणार आहे, हा फॉर्म्युला यूज करणार आहे तुम्ही, नंबर ऑफ पार्टिकल्स ॲव्होगॅड्रो. मग n इंटू ॲव्होगॅड्रोज नंबर हा एक फॉर्म्युला आपल्याला सारखा लागतो. नंबर ऑफ ॲटम्स किंवा मॉलिक्युल्स काढायचे असेल तर मोल्स इंटू ॲव्होगॅड्रोज नंबरने मल्टिप्लाय केला तर पार्टिकलची संख्या मिळते. आले सर्वांच्या लक्षात? दीज आर द फॉर्म्युलेज टू कॅल्क्युलेट नंबर ऑफ मोल्स. दूसरा एक फॉर्म्युला आपण बघूया. सेकंड वे टू कॅल्क्युलेट नंबर ऑफ मोल्स फ्रॉम chemical reaction or equation. नंबर ऑफ मोल्स. आता रिॲक्शन दिली किंवा वर्ड मध्ये रिॲक्शन दिली, रिॲक्शन वरून एक एमसीक्यू तुम्हाला विचारलेला होता टेस्ट मध्ये कार्बन डायऑक्साइडच्या बाबतीत, तर तो हाच फॉर्म्युलेवरचा. फर्स्ट राईट बॅलन्स इक्वेशन. पहिली स्टेप काय आहे, राईट बॅलन्स इक्वेशन. बॅलन्स इक्वेशन लिहा. फॉर एक्झाम्पल आय हॅव रिटन हिअर SO, ही जी माझ्याकडनं बॅलन्सिंग चुकीचं झालेली आहे तीच मी मुद्दाम घेते. SO2 प्लस O2 गिविंग SO3 ही रिॲक्शन आहे. बॅलन्स करा तर इथे 2 ने मल्टिप्लाय करायचं आहे आणि इथे 2 ने मल्टिप्लाय करायचं. दिस इज फर्स्ट स्टेप. सेकंड स्टेप, राईट मोल्स. ही बॅलन्स इक्वेशन आहे. आता मोल्स लिहायचे. जो कोएफिशियंट आहे तो मोल म्हणून घ्यायचा. पहिल्यांदा 2 मोल्स 1 मोल, इथे किती आहे 2 मोल्स, असं कंपॅरिझन करायचंय. थर्ड, टेक मास. मास मध्ये कन्वर्ट करूया. मोलार मास मध्ये कन्वर्ट, मोल्स लिहिले म्हणजे मास मध्ये कन्वर्ट केलं तर मोलार मास होणार आहे. 1 मोल O2 म्हणजे किती, 32 ग्रॅम्स. पण इथे आता आपण SO2 इथे जर काढलं आपण SO2 चं मोलार मास किती आहे 32 प्लस ऑक्सिजन 16 प्लस 16 32 मीन्स 64 इंटू 2. एका मोलचं 64 आहे, इथे आहे 2 मोल्स म्हणून 2 इंटू 64 असं मी लिहिलंय, म्हणजे ग्रॅम्स. इथे किती येणार आहे SO3. आपण मॉलिक्युलर मास कॅल्क्युलेट करायला शिकलोय. मॉलिक्युलर मास सल्फर 32 प्लस ऑक्सिजन 16 इंटू 3. 3 ॲटम्स आहेत म्हणून 16 इंटू 3 म्हणजे किती होणार आहे 32 प्लस 8 48. इट विल गिव्ह यू 0 1 80. It will give 80 grams. So 2 into 80. 2 into 80 grams. हे काय केलं सेकंड स्टेप की मोल्सचं कंपॅरिझन केलं, मग नंतर त्याचं मासचं कंपॅरिझन केलं आणि तुम्हाला कोणतं दिलेलं नाहीये. कधी तुम्हाला मोल्स काढायचे असेल तर हे 2 दिलेत आणि ऑक्सिजन दिलेलंच नाहीये, X आहे तर 2 into 64 that is 8 and 128 ग्रॅमला 32 ग्रॅम ऑक्सिजन लागत असेल तर x ग्रॅमला SO2 किती लागेल. किंवा हे जर दिलं नसेल तर इकडे जाऊया आपण, म्हणजे इथे किती होणार आहे 160 ग्रॅम. 32 ग्रॅम ऑक्सिजन 160 ग्रॅम SO3 तयार करत असेल तर इथे किती ऑक्सिजन लागेल जेणेकरून इथे 320 ग्रॅम SO3 तयार होईल. म्हणजे ह्याचं कंपॅरिझन करा किंवा ह्याचं कंपॅरिझन करा आणि मोल्स करा. म्हणजे हे स्टेप्स आहेत, सिंपल वे आहे. बॅलन्स इक्वेशन करा, मोल्स लिहा, मास लिहा, पार्टिकल्स लिहा किंवा व्हॉल्यूम सुद्धा लिहिता येतो. कंपॅरिझन व्हॉल्यूम मध्ये हे गॅस आहे तर व्हॉल्यूम सुद्धा आपल्याला लिहिता येईल. गॅस साठी राईट
volume. So how much volume? 2 volume. Here 1 volume. Here 2 volume. What is the ratio of? Question is, what is the molar ratio of SO2 and SO3 in this reaction? ह्या रिएक्शन मध्ये SO2 आणि SO3 चा मोलार रेशो काय आहे? तर किती मोल्स आहेत? मोलार रेशो 2 मोल्स SO2 आहे, म्हणजे इथे मी लिहिलं SO2, रेशो लिहायचा आहे SO3. ह्या रिएक्शन मध्ये 2:2. तर मोलार रेशो काय? 1:1. किती झाला रेशो? 1:1. एकाच एक रेशो होतो इथे. समजलंय? असं सिंपल वेने सुद्धा तुम्ही रिएक्शन लिहून इथपर्यंत पोहोचू शकता. MCQ ह्याच्यावरती असे उलट-सुलट विचारले, हे तुम्हाला लिहिता आलं की तुम्ही MCQ सहज सोडवू शकता. दिस इज वन वे फ्रॉम द रिएक्शन. नंबर ऑफ मोल्स आणि सगळे व्हॉल्यूम पर्यंत जाण्याची ही एक मेथड आहे. आणि ह्याच्या आधी घेतलेली म्हणजे फॉर्म्युला मेथड, फॉर्म्युलाज वरून जाण्याची मेथड. ओके, सर्वांच्या लक्षात आलंय? नाउ वी विल गो टू न्यूमेरिकल्स. Take note numericals. न्यूमेरिकल्स टेक्स्ट बुक मधले आपण न्यूमेरिकल्स घेणार आहोत. तर आता जो फॉर्म्युला घेतला मी त्याच्यावरचा आधी घेते, तो म्हणजे जे. टेक्स्ट बुक मधले एक्सरसाइज मधला जे. "24 gram of carbon reacts with some oxygen." तुम्ही लिहून काढा तो, मी डायरेक्ट सोडवायला सुरुवात करते. टू मेक 88 grams of carbon dioxide. Calculate oxygen required. रिएक्शन फॉर्म मध्ये दिलेला आहे. रीड करतच लिहायचं गिवन. आता पहिले स्टेप काय? रिएक्शन लिहायची. कार्बनची रिएक्शन आहे, ऑक्सिजन बरोबर तयार होतो कार्बन डायऑक्साइड. इट फॉर्म्स कार्बन डायऑक्साइड. किती? आता इथे पहिली स्टेप आपली बॅलन्स रिएक्शन रिटर्न. पहिली फर्स्ट स्टेप. सेकंड स्टेप राइट मोल. 1 mole and here is 1 mole. ही सेकंड स्टेप. थर्ड स्टेप राइट मास. कार्बन 1 मोल असतो. आता काही व्हॅल्यूज तुम्ही पाठच केल्या पाहिजेत. कार्बन किती आहे? 12, ऑक्सिजन 16, हायड्रोजन 1, नायट्रोजन 14, सल्फर 32. हे आपल्याला सतत लागणारे आहेत. तर कार्बन किती आहे? 12 ग्रॅम. ऑक्सिजन, एक ऑक्सिजन 16 आहे, 2 ऑक्सिजन काय होणार आहे? 32 ग्रॅम. कार्बन डायऑक्साइड किती होणार आहे? कार्बन 12, ऑक्सिजन 32. इट विल गिव 44 ग्रॅम. 44 ग्रॅम. समजलं हे 44 कसं आलं? म्हणून आपण मॉलिक्युलर मास काढायला शिकलो आधी. मॉलिक्युलच्या ॲटम्सची ॲडिशन, ॲटॉमिक मासची ॲडिशन. ही सेकंड स्टेप झाली. रिएक्शन लिहा, मोल्स लिहा, वेट लिहा. आता 24 ग्रॅम्स घेतले त्यांनी. 24 ग्रॅम्स. आता इथे तुम्हाला लक्षात आलंय 12 ग्रॅम कार्बन असेल तर 32 ग्रॅम ऑक्सिजन रिक्वायर्ड आहे आणि 44 ग्रॅम्स कार्बन डायऑक्साइड तयार होतो ज्यावेळेस 12 ग्रॅम कार्बन आणि 32 ग्रॅम ऑक्सिजन असेल तर मग आपल्याला दिलाय किती? 24 ग्रॅम्स कार्बन दिलाय. कार्बन डायऑक्साइड किती तयार होतो? 88 ग्रॅम्स. सो हाऊ मच ऑक्सिजन इज रिक्वायर्ड?
ऑक्सिजन किती रिक्वायर्ड आहे? इथे 32 ग्रॅम ऑक्सिजन 44 ग्रॅम CO2 तयार करतो. तर x ग्रॅम ऑक्सिजन 88 ग्रॅम CO2 तयार करेल. सो व्हॉट इज x? इथे सुद्धा तुम्हाला पटकन लक्षात येत आहे, कार्बन डबल केलाय, 1224 केलाय आणि कार्बन डायऑक्साइड सुद्धा 44 चं 88 केलंय. मग ऑक्सिजन आपल्याला काय करावं लागेल? डबल. 32 चं काय करावं लागणार आहे? आपला आन्सर 64 यायला हवं. सो मल्टिप्लाय, क्रॉस मल्टिप्लिकेशन, 32 into 88 divided by 44, it gives 64 grams. This is simple way. रिएक्शन लिहायची, मोल्स लिहायचे, वेट लिहायचा, क्रॉस मल्टिप्लिकेशन. कोणाच्यात आणि कोणाच्यात कंपॅरिझन केले? ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइड, म्हणून हे दोनच घ्यायचे. 32 ला 44 असेल तर 88 ला किती लागतं? अगदी सिंपल वेने समजतं आपल्याला. समजलंय सर्वांना? ठीक आहे. नेक्स्ट आर, आपल्या एक्सरसाइज मधला आर. कॅल्क्युलेट मास ऑफ, कॅल्क्युलेट मास ऑफ SO2 produced by burning 16 gram of sulfur, 16 gram of sulfur in excess of oxygen, excess of oxygen. आपल्याला सल्फरचा मास दिलेला आहे आणि ऑक्सिजनचं पण दिलेलं आहे. तर इथे काय सांगितलंय? कॅल्क्युलेट मास ऑफ SO2 प्रोड्यूस बाय बर्निंग सल्फर विथ एक्सेस ऑफ ऑक्सिजन. ह्याच्यावर रिएक्शन कोणती? सल्फर आणि ऑक्सिजन मध्ये रिएक्शन होते. सल्फर आणि ऑक्सिजन O2 आणि फॉर्म काय होतोय? सल्फर डायऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड तयार होतोय. सल्फर डायऑक्साइड फॉर्म होतोय. 1 मोल बॅलन्स आहे, बॅलन्स आहे. मोल्स लिहिली. दुसरी स्टेप, राईट फर्स्ट स्टेप आपण बॅलन्स इक्वेशन. सेकंड स्टेप, राईट द मोल्स. थर्ड स्टेप, राईट द मास. मास आता लिहूया. 1 मोल सल्फर असेल तर 32 ग्रॅम्स इथं दिलाय. 32 तुम्हाला न्यूमरिकल मध्ये ब्रॅकेट मध्ये तिथं मास दिलेलं असतं क्वेश्चन पेपर मध्ये वगैरे. तर 32 ग्रॅम्स. 1 मोल ऑक्सिजन म्हणजे किती? 32 ग्रॅम. 1 मोल ऑक्सिजन 32 ग्रॅम. SO2 चं 1 मोल किती होऊ शकतं? 32 प्लस 32 दॅट इज 64 ग्रॅम. SO2 किती झाला? 64 ग्रॅम. मग 32 ग्रॅम. आता दिलंय काय? कॅल्क्युलेट मास ऑफ SO2. हे कॅल्क्युलेट करायचंय when burning 16 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन, 16 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन. मग 32 ला 64 ग्रॅम्स तयार होतो, तर 16 ला किती होणार? x म्हणूया आपण. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. एवढ्याच ह्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. So x is equal to 16 into 64 divided by 32. किंवा असंही तुम्हाला कळणार आहे. 32 चं काय केलंय? हाफ. 16 ऑक्सिजन घेतलाय, मग फॉर्म पण किती होणार? हाफ. तर किती होईल ते? 32 ग्रॅम. किती तयार होईल? 32 ग्रॅम SO2 प्रोड्यूस होईल. 32 ग्रॅम SO2 प्रोड्यूस होईल. सर्वांच्या लक्षात आलंय? नोटबुक मध्ये तुम्ही सोडवायचं आहे एक्सरसाइज मधला आर न्यूमरिकल आहे. जर काही MCQ मध्ये तुम्हाला डाऊट होते, MCQ मी विचारलेला त्याच्यातलं घेऊया आपण. नंबर ऑफ ऑक्सिजन atoms in 0.5 मोल. 0.5 मोल ह्याच्यातले ऑक्सिजन ॲटम्स विचारलेले. कशात? O2 मध्ये.
O2 काय मॉलिक्यूल आहे. 1 मोल ऑफ O2 is equal to 6.022 into 10 raised to 23 मॉलिक्यूल्स. कोणाचे मॉलिक्यूल्स? O2 चे मॉलिक्यूल्स. O2 चे मॉलिक्यूल्स. मग ऍटम्स, मॉलिक्यूल मधले ऍटम्स काढायचे असतील तर काय काढायचं, कसं काढायचं? इथे नंबर ऑफ मोल्स, मॉलिक्यूल्सचे नंबर ऑफ मॉलिक्यूल्स मी मगाशी फॉर्म्युला दिलेला आहे. नंबर ऑफ मॉलिक्यूल्स काढायचं असेल तर नंबर ऑफ मॉलिक्यूल्स n into 6.022 into 10 raised to 23. n म्हणजे मोल, तो किती दिलेला आहे? 0.5. 0.5 दिलेला आहे. दुसरा, जर मॉलिक्यूल काय आहे? डायटॉमिक. मग नंबर ऑफ ॲटम्स into 6.022 into 10 raised to 23 हा फॉर्म्युला तयार होतो. इथे हा फॉर्म्युला लिहून ठेवा. नंबर ऑफ ॲटम्स, नंबर ऑफ मॉलिक्यूल्स किंवा ॲटम्स काढायचे असेल तर नंबर ऑफ मॉलिक्यूल्स काढायचे असेल तर n इंटू हे, आणि ॲटम्स काढायचे असेल तर मॉलिक्यूल मध्ये ॲटम्स काढायचे असेल तर त्याच्यात असणारे ॲटम्सचा नंबर हा टाकायचा. नंबर ऑफ मॉलिक्यूल्सला फक्त एवढाच, आणि नंबर ऑफ ॲटम्स काढायचं असेल तर मोल्स, ॲव्होगॅड्रोस नंबर आणि त्या मॉलिक्यूल मध्ये असणारे ॲटम्सची संख्या. मग इथे काय होणार आहे? इथे .5 मोल दिलं होतं, ते लिहिले आपण. नंबर ऑफ ॲटम्स, एका ऑक्सिजन मध्ये किती ॲटम्स आहेत? 0.5 म्हणजेच 1/2. 0.5 म्हणजेच काय? 1/2 असंही लिहू शकतो. इंटू नंबर ऑफ ॲटम्स किती आहेत? एका ऑक्सिजन मध्ये 1 O2 मध्ये 2 O ॲटम्स आहेत. 2 ऑक्सिजन म्हणजे एक मॉलिक्यूल घेतला तर तुम्हाला 2 ॲटम्स देणार आहे. 2 ॲटम्स देणार आहे. तर इथे 2 into 6.022 into 10 raised to 23 हे काय आहे? 0.5 म्हणजे आपल्याला सोपं म्हणून आपण सोपं करू शकतो. हाफ कॅन्सल झालं. 22 into 10 raised to 23 ऑक्सिजनचे ॲटम्स. ऑक्सिजनचे ॲटम्स 1 मोल मध्ये एवढे ॲटम्स आहेत. सॉरी, 1 मोल मध्ये मॉलिक्यूल्स आहेत. मग ॲटम्स किती असतील? त्याच्या डबल असतील, कारण O2 चे मॉलिक्यूल्स आहेत. 1 मोल म्हणजे एवढे O2 मॉलिक्यूल्स. मग त्याच्यात असणारे ॲटम्स किती असणार आहेत? तर डबल असणार आहेत 1 मोल साठी. पण इथं 0.5 मोल्स मध्ये विचारलंय. मग हाफ मोल मध्ये किती ॲटम्स असणार? तर ह्याच्या हाफ असणार आहे. लक्षात आलंय तुम्हाला? नंबर ऑफ ॲटम्स, मॉलिक्यूल मधून ॲटम्स काढायचे. अजून एक्झाम्पल घेते. 0.1 मोल ओझोन. नंबर ऑफ ऑक्सिजन ॲटम्स. नंबर ऑफ ऑक्सिजन ॲटम्स. हे न्यूमरिकल्स समजायला थोडेसे कठीण असतात. 2-3 वेळा व्हिडिओ आणि तुम्हाला खूप प्रॅक्टिस करावी लागणार आहे तर जमणार आहे. लगेच पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजलं नाही तर घाबरून जायचं काही कारण नाहीये. तुम्ही परत परत व्हिडिओ बघा आणि स्वतःहून न्यूमरिकल्स सोडवा. एक फॉर्मॅट लक्षात ठेवा तर तुम्हाला जमणार आहे. तर घाबरून जाऊन की मला समजलं नाही, कळालं नाही, कळलंच नाही असं काही कमेंट्स करू नका. लगेच समजणार नाही ते. 2-3 वेळा, काही जणांना एका ह्याच्यात समजेल, काही जणांना 2 वेळा पाहिल्यावरती समजेल, काही जणांना खूपदा प्रॅक्टिस करावी लागेल. आता 0.1 ओझोन मध्ये ऑक्सिजनचे ॲटम, ओझोन मध्ये O3 किती? एका ह्याच्यात 3 ऑक्सिजन ॲटम्स आहेत. एक ओझोन मॉलिक्यूल घेतला तर 3 ऑक्सिजन ॲटम्स आहेत. 1 मोल ओझोन घेतला तर किती असणार आहे? तर किती असणार आहे? 3 into 6.022 into 10 raised to 23 ऑक्सिजन
ॲटम्स तिप्पट असणार आहेत, कारण एका मॉलिक्यूल मध्ये 3 आहेत म्हणून तिप्पट असणार आहेत ह्याच्या. ॲटम्स तिप्पट आहेत. मॉलिक्युल्स किती असणार आहेत? 6.022 इंटू 10⁻23 मॉलिक्युल्स ओझोन्सचे असणार आहेत. ओझोन एक मॉलिक्यूल म्हणजे एवढा, ओझोन्सचे एवढे मॉलिक्यूल. पण मी म्हटलं काय, ॲटम्स त्यात असणारे ॲटम्स किती असणार आहे? एकाच जर एवढे असतील तर 3 तिप्पट असणार आहे. 3 ने मल्टिप्लाय करायचं. म्हणून आता 1 मोल मध्ये एवढे आहेत तर 0.1 मोल मध्ये किती? 0.1 मोल मध्ये किती? तर मोलने मल्टिप्लाय करा. 0.1 इंटू 3 इंटू 6.022 इंटू 10⁻23 काय होणार आहे? 0.1 मल्टिप्लाय केलं तर हा पॉइंट 0.1 इंटू 3 0.3 इंटू 6.022 इंटू 10⁻23. आता मल्टिप्लाय इथे करणार आहे आपण. इकडे मी साईडला करून दाखवते. 6.022 इंटू 0.3 3 2 जा 6 6 3 0 जा 0 3 6 जा या 18. आता पॉइंट कुठे द्यायचा? साधं मल्टिप्लिकेशन केलंय मी. 1 2 3 4 1 2 3 4 1.8 1.8. So answer will be 1.8066 into 10⁻23 ऑक्सिजन ॲटम्स. ह्या ओझोन मध्ये ऑक्सिजन ॲटम्स 0.1 मोल ओझोन मध्ये किती ऑक्सिजन ॲटम्स आहेत? एवढे आहेत. समजलंय काय काय केलं? मोल्स ने मल्टिप्लाय करायचं, त्यात असणाऱ्या ॲटम्सच्या संख्येने मल्टिप्लाय करायचं, मग तुम्हाला ॲटम्स मिळतील. जर तुम्हाला मॉलिक्यूल पाहिजे असेल तर ॲटमची संख्या घेऊ नका, फक्त मोल्स आणि ॲव्होगॅड्रोस नंबर. जेवढे मॉलिक्युल्स दिले तेवढ्यांचीच फक्त संख्या हवी असेल तर मोल आणि मल्टिप्लाय करा. आणि जर तुम्हाला ॲटम्स हवं असेल तर नंबर ऑफ ॲटम्स इंटू मोल. तर मी एक फॉर्म्युला परत देते. नंबर ऑफ ॲटम्स इन मॉलिक्यूल मोल्स म्हणजे n इंटू नंबर ऑफ ॲटम्स इंटू ॲव्होगॅड्रोस नंबर. मोल्स इथे लिहा, n ची व्हॅल्यू, नंबर ऑफ ॲटम्स ची व्हॅल्यू लिहा इथे 0.22 इंटू 10⁻23. हे ॲटम्सचे नंबर बदलणार आहे. डायटॉनिक O2 असेल तर 2 येईल, O3 असेल तर 3 येईल, हिलियम असेल तर 1 येईल, निऑन गॅस. समजलंय हे इथपर्यंत? तर हा एक फॉर्म्युला आहे. मॉलिक्यूल मध्ये ॲटम्सची संख्या काढायची असेल तर मोल्स, त्या मॉलिक्यूल एका मॉलिक्यूल मध्ये ॲटम्सची संख्या जी आहे ती लिहा आणि ॲव्होगॅड्रोसने मल्टिप्लाय करा. ओके, ठीक आहे. उद्या आपण सगळे बाकीचे राहिलेले क्वेश्चन्स आणि न्यूमेरिकल्स सोडवणार आहे. थँक्यू. हॅव अ गुड डे. डू प्रॅक्टिस. तुम्ही स्वतःहून पण सोडवा काही न्यूमेरिकल्स.